तर सर्व शेतकरी मित्रांनो, आपल्या स्वयंभू ऑर्गॅनिक फार्म शेती जोड व्यवसाय या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण आपल्या ग्रामीण भागामध्ये शेतीवर नवनवीन प्रयोग करणाऱ्या आणि शेतीला जोड व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुलाखती तुमच्यासमोर मी आणण्याचा प्रयत्न करत असतो। तर आपल्या यूट्यूब चॅनलवर असाल तर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा, आणि फेसबुक पेजवर असाल तर फेसबुक पेजला फॉलो करा। तुमच्यासमोर ही माहिती नवनवीन प्रयोग करणाऱ्या शेतकऱ्यांची आणि काय चुका आणि त्यात सुधारणा याबद्दल आपण चर्चा करणार आहोत। तर मला तुमचं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा। माझं नाव शिवप्रसाद काळे आहे आणि मी राहणार मरडगा, तालुका हदगाव, जिल्हा नांदेड इथला शेतकरी आहे। बरं, तर मला सांगा, तुम्ही ही आपली पारंपरिक शेती सोडून अशी भाजीपाला शेती किती वर्षापासून करायची? याला जवळपास मी जी शेती करतोय याला जवळपास 2 ते 3 वर्ष झालीत समजा आतापर्यंत। बरं, कारण की याच्या अगोदर आमच्या इकडे पारंपरिक पिकं समजा कापूस, सोयाबीन घ्या, हरभरा हेच पिकं रेग्युलर असायची। परंतु जेव्हापासून मी शेतीमध्ये उतरलोय तेव्हापासून सोयाबीन हरभरा पीक जवळपास बंदच केले मी जवळपास। बरं, आणि हे तुम्ही पहिल्या वर्षीपासून म्हणजे काय काय पिकं घेत आली? पहिल्या वर्षी म्हणजे सुरुवातीचं जे टर्म असाल तर मी टरबूज पिकापासून माझ्या शेताला सुरुवात केली होती। बरं, त्यानंतर डबल मग नंतर हळूहळू जसं शेतातली माहिती व्हायला लागली किंवा इतर शेतकऱ्यांच्या प्लॉटला व्हिजिट द्यायला लागलो तसं नवीन माहिती देखील व्हायला लागली। तसंच मी गोबी, टमाटर किंवा संबार असो, कोथिंबीर असो किंवा टरबूज असो, खरबूज असो, असं म्हणजे अशा वेगवेगळ्या पिकांमध्ये प्रयोग करण्याचा मी प्रयत्न करतो। तर आता हे टमाटोची लागवड आहे, तर किती क्षेत्र आहे तुमचं? आता हे जे क्षेत्र आहे जवळपास हे अर्धा एकर क्षेत्र आहे आणि अर्धा एकर क्षेत्रामध्ये आपण जवळपास आत्ता इथे 5 ते 5.5 फूट बसवलेलं आहे टमाट्याचं। टमाट्याचं। आता काही शेतकरी म्हणतील की अर्धा एकरमध्ये 5.5 फूट बसणे हे शक्य नाही, तर त्यासाठी मी एक सांगू इच्छितो की हे जे क्षेत्र आहे समजा अर्धा एकर क्षेत्र आहे, तर यामध्ये आपण काय केलं आहे, जे काय आपला हळदीचा जो काय वखर असतो, धुंड असतं, तर ते आपण काय केलं आहे की 6-6 फुटावरती त्या हळदीचं धुंड जे आहे ते आपण फिरवलेलं आहे। आणि जे आपली बेडचे जे काय अंतर आहे ते 6 फुटावर जे आपण टरबुजामध्ये वापर करतो, तर त्यामध्ये काय केलेलं आहे की डबल लाईनमध्ये टमाट्याची जी रोपाची जी लागवड केली आहे ती डबल लाईनमध्ये केली आहे, सिंगल लाईनमध्ये केलेली नाही। त्यामुळे मधातलं देखील 6 फुटाचं अंतर असल्यामुळे मधात देखील गॅप भरपूर आहे, झाडाला देखील स्पेस भरपूर मिळतो आणि आपल्याला फवारणी करायला देखील सोपं जातं। बरं, तर मला सांगा, मी बऱ्याच टमाटो शेती पाहिली आणि तुमचा पण तिकडं एक प्लॉट आहे आणि गेल्या वर्षी पण होता, त्याला दोरीनं बांधत गेले, त्याला बांबू लावत गेले, तर ते सोडून हा एक नवीन प्रयोग तुम्ही कसं काय केला? याच्यात काय, त्याच्यात आणि याच्यात काय फरक आहे? आता त्याच्यामध्ये फरक म्हणण्यापेक्षा याच्यामध्ये कसं आहे की जे काय बांधलेलं टमाटो असतो, आता त्यातल्यात सांगायला गेलं तर टमाट्याला जे आहे ते फर्टिगेशनचा खर्च जो आहे तो भरपूर खूप कमी प्रमाणात आहे। त्याला कमीत कमी 35,000 ते 40,000 रुपये खर्च येतो। वॉटर सोल्युबल घ्या किंवा फवारणी घ्या, तर तुम्ही प्लॉट किती दिवस ठेवता काय नाही हे तुमच्यावर डिपेंड आहे। पण बांधण्यामध्ये कसं असतं, बांधण्यामध्ये आपला खर्च वाढतो, बांबूचा खर्च वाढतो, ताराचा खर्च वाढतो आणि बांधणीचा खर्च वाढतो, बाहेरचा देखील लेबरचा देखील खर्च भरपूर वाढतो। पण त्यामध्ये कसं असतं की बांधलेलं जे टमाटर असतं त्याच्यामध्ये माल जास्त निघतो, त्यामध्ये काही शंका नाही आहे। पण त्यामध्ये आपण न बांधता देखील आपण आपल्या क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न कशा पद्धतीने काढू शकतो हे तुम्ही बघू शकता। आता हे बघू शकता तुम्ही, आता हे न बांधलेलं झाड आहे, आता याला तुम्ही मालाची साईज बघू शकता कशा पद्धतीची आहे आणि सेटिंग देखील बघू शकता कशा पद्धतीची आहे। हे बघा मालाची साईज देखील बघा आणि हे बघ अजून देखील सेटिंग चालूच आहे। या प्लॉटला जवळपास आतापर्यंत 50 ते 55 दिवस झालेले आहेत, कंप्लीट झाले आहेत। हे बघू शकता तुम्ही, एकाच झाडाला माल कशा पद्धतीचा आहे, याला बांधलेलं नाही काही नाही। तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, सर्व टमाट्याला माल आहे, मी स्वतः तुम्हाला सांगत आहे, कारण 1-2 टमाट्याला नाही। आणि त्यातला एक प्लस पॉईंट म्हणजे यामध्ये ज्यावेळेस लागवड केली टमाट्याची आपण, त्यामध्ये मधला जो फट्टा जो रिकामा होता, आता तुम्ही बघू शकता कुठे संबाराची झाडं देखील दिसत असतात तुम्हाला, यामध्ये आपण संबार देखील टाकला होता, तर जवळपास याच्यामध्ये आपली 100 ते 125 कॅरेट संबाराची देखील निघालेली आहे। बरं, म्हणजे याचा खर्च पूर्णपणे मायनसमध्ये समजा, या आता सध्या फ्री ऑफ कॉस्टमध्ये समजा टमाटर आपलं चालू आहे समजा। त्यावेळेस आपल्या कोथिंबीरचा भाव आपल्याला जवळपास 40, 50, 60 रुपयापर्यंत भेटला। आणि मला एक सांगा, आता याला तुम्ही ठिबक पण आम्हाला दिसणं झाली लावलेली, बघू शकता शेतकरी मित्रांनो, आणि ठिबक पण लावली नाही, म्हणूनच मी तुम्हाला खास यांचा व्हिडिओ दाखवत आहे। तर म्हणजे तर तुम्हाला काही अशी तफावत जाणवली नाही का? तफावत वगैरे काही नाही। आता कसं असते, आपण जे म्हणतो की कॅल्शियम बोरॉनची जी डिफिशियन्सी जाणवते, काय जाणवते, आता तुम्ही स्वतः प्लॉटमध्ये व्हिजिट आहे, आपण कुठली काय फसवणूक वगैरे करत नाही, काही नाही। आता मला सांगा तुम्ही, यामध्ये तुम्हाला प्लॉटमध्ये कुठं फुलगळ वगैरे दिसते का तुम्हाला? प्लॉटमध्ये कुठं? तर
प्लॉटमध्ये फुलगळ वगैरे दिसायली का कुठे तुम्हाला? पूर्णपणे पंचेस दिसत आहेत तुम्हाला झाडाचे. हे बघा पूर्ण पंचेस दिसत आहेत, कुठेही फुलगळ वगैरे नाही, कुठलेही कॅल्शियमची कमतरता नाही, डिफिशियन्सी नाही, काही नाही. तर यासाठी आपण वॉटर सोल्युबल सोडण्याऐवजी आपण एक पर्याय शोधलेला आहे. महाधनचं जे 9-24 जे भेटतं खत भेटतं, तर त्यामध्ये ग्रॅन्युल फॉर्ममध्ये आहे ना, त्याच्यामध्ये कॅल्शियम असतं, बोरॉन असतं, सल्फर असतं, मॅग्नेशियम असतं. म्हणजे छोटे छोटे म्हणजे जे काय आपण मायक्रोन्यूट्रिएंट म्हणतो त्याला आपण, तर ते पूर्णपणे ग्रॅन्युल फॉर्ममध्ये आपल्याला 9-24 मध्येच भेटतात महाधनच्या. तर ते वॉटर सोल्युबल सोडण्यापेक्षा आपण ते पिकाला हे टाकलेलं आहे, किंवा फक्त इतकंच आहे की आपण जे DAP किंवा 10-26 टाकतो त्याची जवळपास आपल्याला केवढ्याला आहे, 1400-1450 रुपयापर्यंत बॅग भेटते आपल्याला 50 किलो. त्या ठिकाणी आपण 500 रुपये एक्स्ट्रा घालून आपण ते टाकायचं, क्रॉपटेकमध्ये टाकायचं महाधनचं. त्यामध्ये मायक्रोन्यूट्रिएंट पण भेटतात आणि खतं पण भेटतात. बरं. तर म्हणजे तुम्ही म्हणू शकता की अशा प्रकारे पण शेतकरी बचत होऊन आर्थिक समृद्ध होऊ शकतो. नाही, होऊ शकतो ना. आता कसं आहे सांगतो तुम्हाला, अर्धा एकरमध्ये बूट सरासरी किती बसतं, जास्तीत जास्त किती बसतं, 3,000 ते 3,500 बसतं. बरं. तर आपलं याच्यामध्ये किती बसतं, जवळपास 5,000 ते 5,500 बूट बसतं. आता किती नाही जरी म्हणलं, समजा किती जरी म्हणजे समजा माल जरी निघतो म्हणला तरी सवाईचा तरी फरक पडणारच झाला. हो ना. मला झाड जवळ आलं, तुमचं पीक देखील ऑटोमॅटिक, तुमचं उत्पन्न देखील वाढणार तुमचं, त्यामध्ये काही विषय नाही. आणि मला एक सांगा, ही तुम्हाला रोप केवढ्याला पडलं होतं? हे जवळपास 1 रुपयाला काढी समजा आतापर्यंत. 1 रुपयाला एक काडी पडते. बरं. आणि याच्यात कोणती व्हरायटी का जात वगैरे काय हे असं? इंडसची ब्रह्मा आहे समजा. आता इंडसची ब्रह्मा आपण यासाठीच लावली की कारण जी पानाची जाडी असते, ते पानाची जाडी भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये असते, मोठी असते. बरं. पान छोटं नसतं आणि त्यामुळे काय होतं की जे काय खालती जो आपला माल राहतो त्या पाण्यामुळे त्याचं काय होतं, संरक्षण होतं, म्हणजे माल खराब होत नाही खालती. म्हणजे ज्यावेळेस आपल्याला खाली असं बिना तारकुं कोणाचं लावायचं तर ही जात निवडायला हरकत नाही. तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, यांनी अशा प्रकारे आता जवळपास सांगू तुम्हाला मी, हा इंडसचा ब्रह्माच होता गेल्या वर्षी माझ्याकडे 3 दिवसामध्ये लावला होता मी. तर जवळपास याचं माझ्या जवळपास 9,000 रुपयामधून मी जवळपास 1700 कॅरेट माल काढला होता. 1700-2000चा जवळजवळ काढला होता. बरं. तर आता एकूण सरासरी भाव काय भावामध्ये आपलं जात आहे? आता सध्या भाव तर चांगले आहेत सध्या, समजा आता थोडेफार डाऊन झाले होते भाव. सध्या 900, 1000, 1200ची रेंज चालू आहे सध्या मार्केटमध्ये कॅरेटची. बरं. तर एकंदरीत तुमच्या अनुभवानुसार समजा आता अर्ध्या एकरमध्ये आता हे आपण न खर्च हे करता केलं, काय उत्पन्नाची अपेक्षा काय राहील तुमच्या अनुभवात? म्हणजे कमी जास्त होती त्याच्यात काय विषय नाही. आता सरासरी आपण समजा आता एकरी जे आहे, आता समजा कॅरेटचा आता समजा जे उत्पन्न काढतो आपण, ते एकरी 1000 कॅरेट निघण्याचा अंदाज असतो प्रत्येक शेतकऱ्याचा. तर आपण याच्यामध्ये कमीत कमी 500 कॅरेट धरू, जास्त धरूही नाही कॅरेट. आपण 500 जरी कॅरेट निघाले आणि अशा पद्धतीने समजा आपल्याला 1000 रुपये जरी नाही भाव मिळाला, आपल्याला कमीत कमी 500 रुपये जरी भाव मिळाला तरी किती व्हायले, जवळपास आपल्याला 2.5 लाख रुपये आपले आरामशीर निघतील. तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे मी एक समस्या तुमच्यासमोर खर्चामध्ये पण आणि कमी खर्चामध्ये पण काय शेतकरी तरुण येऊन धाडस करायला बघतात, पण जास्त खर्च न करता अशा प्रकारे पण तुम्ही नियोजन करू शकता. आणि तरुणांनी असं थोडं करायला थोडी हिंमत मारावं का? न मारा काय झालं, कारण कसं आहे, आता आपण बघू शकतो सोयाबीनची काय पोझिशन चालू आहे, हरभऱ्याचं काय चालू आहे. आता शेतकऱ्यांनी हरभरा पेरायला आणलं त्यावेळेस बियाणं घेतलं 8,000 रुपयानं. आता हरभऱ्याचे भाव देखील वरच्यावर येऊ शकले. त्यामुळे काहीतरी आपल्या शेतीमध्ये इतरांपेक्षा वेगळे करायचं राहते. कारण कसं आहे, मी देखील ज्यावेळेस नवीन प्रयोग करत गेलो त्यावेळेस मला देखील लोक हसत गेले. आता मी जवळपास मेच्या एंडिंगमध्ये जवळपास टरबूजाची लागवड केली होती, ते देखील तुम्हाला प्लॉट दाखवेल. त्यामध्ये आता टमाट्याचा प्लॉट आहे माझा बांधलेला. त्यामध्ये कसं आहे माहिती आहे का, शेतकरी काय करतात, शेतकरी म्हणले की पावसाळ्यात टरबूज कोण खातं, परंतु आपल्या इकडे महाराष्ट्रामध्ये जरी खात नसले तरी बाहेर देखील टरबूजाची जी काय मागणी असते ते 12 महिने असते. हो ना. तर पावसाळी टरबूजामध्ये जवळपास मी 1.5 एकरमध्ये जवळपास 25 टन माल घालेला आहे आणि त्याचं ते देखील 10 रुपयाने, ते 10 रुपये किलोने मी तो विकलेला आहे. बरं. तर नक्की शेतकरी मित्रांनो, या युवकाची प्रेरणा घेऊन तुम्ही पण असे नवनवीन प्रयोग करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. जय जवान, जय किसान.